मंडळी या ठिकाणी आजचा जोशी कुटुंबियांचा कार्यक्रमाचे आयोजक आहेत आणि खरोखर सांगायला खूप अभिमान वाटतो की या जोशी कुटुंबियांमध्ये आमचे बबलू जोशी, पप्प्या जोशी, आमचे शांताराम जोशी, आमचे संपूर्ण जोशी परिवार, आप्पा आमचे सर्वांनी एवढी हौस आहे की या गणपती विसर्जन अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी एवढे मोठे धडाडीने कार्यक्रम या ठिकाणी होतात आणि एवढे हँडल करणं सोपी गोष्ट नाही. म्हणून जोशी कुटुंबियांसाठी आपल्याकडून जोरदार टाळ्या. साधी गोष्ट नाही, कारण हा दिवस मी माझ्या आयुष्यात जेव्हापासून नाच चालू केलाय त्या दिवसात मी आजचा आदल्या दिवसाचा दिवस बघतोय. बबलू तुम्हाला नाही पण या गणपती बाप्पाला मी सांगितलं होतं की माझ्या श्वासात श्वास असे मला पुळेकर साहेब पुढे आमचे लोकले हो हा माझ्या या हृदयामध्ये श्वासात श्वास असेपर्यंत तुझ्या चरणाजवळ मला जेवढं सेवा करते तेवढं मी सेवा करणार. म्हणून आज बबलू आज माझा हा नाच दिसतोय नाच हा ही पोरं माझी मी गणपतीत तयार केली आहेत, फक्त गणपती तयार केली आहेत. म्हणून जी काही सेवा तुमची वेळ वाटते ती तुमच्या चरणाजवळ गणपती बाप्पाच्या चरणाजवळ गोड मानून घ्यायचे. आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आमचे जोशी संपूर्ण परिवार. पप्पे पुढे गायब झाले, पप्पे पुढे हा. आणि या जोशी कुटुंबियांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच माझ्या आजचा कार्यक्रम पाहण्यासाठी या ठिकाणी तमाम या ठिकाणी नाच कला रसिक प्रेक्षक माझ्या करसगावचं महिला मंडळ नाच मंडळ अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही सादर केला. अतिशय सुंदर तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आमच्या हेमेश्वर नृत्य कला पथकाचे अध्यक्ष सन्माननीय या ठिकाणी आमचे वाडीचे सदस्य सन्मान्य आमच्या खेमेश्वर नृत्य कला पथकाचे अध्यक्ष सन्मान्य आमच्या सुरेशजी कुळे या ठिकाणी उपस्थित तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आमचे सहकारी जयदादा गोरुले त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आपल्या कुंभळेगावचे ख्यातनाम शाहीर आणि आता भारतीय जनता पार्टीच्या ज्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गायक म्हणून ज्यांना अवॉर्ड मिळाला ते आमच्या अजितदादा गोले तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे आयोजक स्वतः माझ्या आज कोरसला मला बसले तुम्हाला सुद्धा बघतो शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे अनिलदादा ऑलराउंडर मास्टर छोटा पे एक बडा धमाका अनिलदादा तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे या ठिकाणी ढोलकीचे मला साथ देत आहेत ते म्हणजे आमचे आत्या सुद्धा भारतीय जनता पार्टी पक्षाच्या बबलूंना मला सांगितलं की स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट ढोलकीपट्टू म्हणून अवॉर्ड त्याला मिळेल असं माझा चिरंजीव पारा सुमने तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे या ठिकाणी टिल्लू माझी गँग बसले आज मला सहकार्य करण्यासाठी तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा. आणि आमचे ढोलकीपट्टू दादा तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आमचे खरोखर या दापोली तालुक्यात अख्ख्या महाराष्ट्र मी म्हणतो ज्यांचा साऊंड एक नंबर लागतो कडक नंबर लागतो असा आमच्या राजादादा पड्या तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा. कारण मुंबईतले सर्व कार्यक्रम यांच्या साऊंडवर होतात. या राजादादाशिवाय पान हलत नाही असे आमचे राजादादा तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आज बऱ्याच दिवसांनी तुम्हाला भेटला हा. आणि आज मला कीबोर्डची साथ देतात आणि खरोखर ते एक नामवंत कलाकार आहे, खरा हाडाचा कलाकार असेल तर आमच्या राजादादा पड्या. आणि म्हणून तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा जमले माझ्या तमाम नाच कला रसिकपेक्षा पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुद्रा करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हाल चारचा काहीतरी एवढे आम्ही साऊंड लावतो पण कधीच कुठे मिळत नाही. ते आज राधादादाच्या माध्यमातून मिळते. म्हणून काय म्हणायचं बघा सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अरे दीप होऊन साथ मिळावी तम गुणाधार खरा मला, अरे दीप होऊन साथ मिळावी तमो गुणाधार खरा मला, आणि साष्टांग नमस्कार माझा श्री समर्थ सद्गुरु चरणाला। आणि म्हणून ही स्तवन एक वास्तविक स्तवन आज तुमच्याबरोबर मी सादर करतोय। लक्ष असू बघू वा काय रचना आहे, काय शब्द आहेत बघा। चाले सृष्टीचा चाले सृष्टीचा चाले सृष्टीचा खेळ सांग कोणामुळे हो देवा तुझ्यामुळे मला सत्य कळाले, देवा तुझ्यामुळे मला सत्य कळाले, देवा तुझ्यामुळे मला सत्य कळाले, देवा तुझ्यामुळे मला सत्य कळाले। चाल सृष्टीचा चाल सृष्टीचा चाल सृष्टीचा खेळ सांग कोणामुळे हो देवा तुझ्यामुळे मला सत्य कळाले, देवा तुझ्यामुळे मला सत्य कळाले, देवा तुझ्यामुळे मला सत्य कळाले। क्या बात है राजा। पहिला निर्मिल तू चार पाणी, मग घडविले तू जीवदाणी, मग घडविले तू जीवदाणी, मग घडविले तू जीवदाणी। जीव शिवांचे जीव शिवांचे जीव शिवांचे प्रभू मला यात कळाले हो देवा तुझ्यामुळे मला सत्य कळाले, देवा तुझ्यामुळे मला सत्य कळाले, देवा तुझ्यामुळे मला सत्य कळाले। वृक्षवेली येती बहरोनी, पशु पक्षी गाती गोड गाणी, पशु पक्षी यात गोड गाणी, पशु पक्षी यात गोड गाणी। श्वास पुरवितो श्वास पुरवितो श्वास पुरवितो सजीवांना कोण कळाले हो देवा तुझ्यामुळे मला सत्य कळाले, देवा तुझ्यामुळे मला सत्य कळाले, देवा तुझ्यामुळे आम्हा सत्य कळाले।
धन्यवाद अजित बुवा. असंच भावाला सहकार्य करा. हा उगा तुम्हाला उत्कृष्ट गायक पुरस्कार नाही भेटलेला. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या पप्प्यादादा जोशी तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचं मत काय म्हणलं हो असं. हा आज भाव तुमच्या पाठीशी उभे आहे, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. म्हणून फारच हॅलो छत्रपती शिवाजी सिकेमेश्वर अखंड कवी पिराजी घराण्याचा बोल तू रे जागे अरे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. अरे ही काव्य फुले हे गणराया तुझ्या चरणाशी वाहिल आणि दिलास तू गोड गळा म्हणून हे गणराया गोड तुझ्याकडं तुझेच गाय. अरे ही शब्द फुले रसिकांची मन जिंकून जाईल आणि कितीही मोठा झालो हे गणराया अखंड गुण तुझेच गाय. अरे या विश्वाचा देवा तुझी पालक आहे. अरे या विश्वाचा देवा तुझी पालक आहे. तो सृष्टी अरे तुझी मालक आहे. अरे तू करता करविता तुझी चालक आहे. आणि विनवितो तुझ्या चरणी मी हा अजाण बालक आहे. म्हणून या ठिकाणी आमचे राधाकृष्ण नृत्यकला पथक गवे सध्या टॉप मध्ये आहे. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा का गण कसा साधवतो लक्ष असू द्या. अरे श्री गणराया अरे श्री गणराया या विघ्नहराया श्री गणराया या विघ्नहराया वाट तुझी पाहतो मी तुझे गुण गाया रे तुझे गुण गाया. एका वर्षान परत याल ना कारण आता बाप्पा आपला 1 वर्षाने आपला पुन्हा येणार आहे. केवढा आनंद सोहळा असतो हा. जेव्हा बाप्पाचा आपण जेव्हा विसर्जन करतो तेव्हा मन एवढं दुःख होतं मन एवढं दुःख होतं. तेव्हा बाप्पाला आपण काय बोलतो बाप्पा 1 वर्षानं माझ्या पुन्हा घरात येशील आणि जे मी तुला आवडीनं मोदक काय करेन ते बाप्पा तुला खायच्या म्हणून काय म्हणत मला बघा 1 वर्षानं परत याल ना माझ्या घरात मोदक खालना. वर्षानं परत याल ना माझ्या घरात मोदक घालना. 1 वर्षानं परत याल ना माझ्या घरात मोदक घालना. माझ्या घरात मोदक घालना. 1 वर्षानं परत याल ना माझ्या घरात मोदक घालना. श्री गणराया विघ्नहराया श्री गणराया या विघ्नहराया वाट तुझी पाहतो मी तुझे गुण गाया रे तुझे गुण गाया. 1 वर्षानं परत याल ना माझ्या घरात मोदक घालना.
भक्ती तुझ्या कृपेवाड ज्ञान स्फूर्ती तुझ्या कृपेवाड ज्ञान स्फूर्ती राहो लक्ष तुझे आमवरती राहो लक्ष तुझे आमवरती रूप पाहून आनंद भरती रूप पाहून आनंद भरती रूप पाहून आनंद भरती तुम्ही गेला गावाला जैना आम्हाला गेला गावाला जैना आम्हाला विनवडी पुन्हा रे विनवडी पुन्हा परत यायला एक वर्षानं परत यायला माझ्या घरात मोदक खायला एक वर्षानं परत यायला माझ्या घरात मोदक खायला एका वर्षाने परत यायला माझ्या घरात मोदक खायला एका वर्षाने परत यायला माझ्या घरात मोदक खायला तुझ्या भक्तीची केली मी साठवण रोज येते मला तुझी आठवण रोज येते मला तुझी आठवण रोज येते मला तुझी आठवण या परत ठेवा तुम्ही आठवण या परत ठेवा तुम्ही आठवण पैशाची करेन मी साठवण पैशाची करीन मी साठवण पैशाची करीन मी साठवण अरे पोर बडाना पंकात गेला पोर बडाना या पंकात गेला बळ तुम्ही द्याना हो बळ तुम्ही द्याना एक वर्षानं परत यायला एक वर्षानं परत यायला माझ्या घरात मोदक खायला एक वर्षानं परत यायला माझ्या घरात मोदक खायला एका वर्षाने परत यायला माझ्या घरात मोदक खायला एका वर्षाने परत यायला माझ्या घरात मोदक खायला गुरु प्रभाकर पवन सपना सात देई अनंतार नसना सातदेई अनंतर नातना सातदेई अनंतर नातना करी मेहनत दिनाने रचना करी मेहनत दिनाने रचना नाही विचार कसला मनातना काही विचार कसला मनातना काही विचार कसला मनातना अरे रमाकांतना गातो हरणा रमाकांत गातो हरणा सात तुम्ही द्याना हो सात तुम्ही द्याना एक वर्षानं परत यायला एक वर्षानं परत यायला माझ्या घरात मोदक घालना एक वर्षानं परत यायला माझ्या घरात मोदक घालना एका वर्षाने परत यायला माझ्या घरात मोदक खायला एका वर्षाने परत यायला माझ्या घरात मोदक खायला अरे श्री गणराया विघ्नहराया श्री गणराया विघ्नहराया वाट तुझी पाहतो मी तुझी गुण गाया मी तुझी गुण गाया एका वर्षाने परत यायला माझ्या घरात मोदक खायला 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 एक वर्षानं परत यायला माझ्या घरात मोदक खाणार खाणार नक्की खाणार आणि खरंच मला अभिमान वाटतो आमच्या कुंभवेल गावचा सांगायला की आमचे नामवंत शाहीर अजितदादा गोवले थोडे काही वर्ष थोडे मागे आले होते पण यंदा त्यांनी जोर धरलेला आहे गोवा आपल्या कुंभवेल गावचं नाव आपल्याला उज्ज्वल करायचं आहे. गोवा कारण बबलू पप्पे आपल्याला असणार पप्प्याचं नाव नाही करत अजून मी बाकी आहे अरे हो नाही तुमची आमच्याकडे बारी केली तेव्हा मी तुमचा काय तो पॅरोला बघितलेला आहे बबलू बुवांचा म्हणून
गवळण चांगली घ्या नाही तर मला परतून द्यायला गेला. नाही नाही नाही, प्रेमाचे गवळण. आपण प्रेमाने द्यायचं आणि प्रेमाने घ्यायचं, ठासायचे नाही. म्हणून प्रेमाची गवळण. गोळेकर दादा, तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा उद्या युट्यूबला व्हिडिओ दिसली पाहिजे का नाही दिसणार? हा, धन्यवाद. कारण गेल्या वर्षीची मी आठवण साठवण करून ठेवली घरात माझ्या मोबाईल लॅपटॉप म्हणून. हा, आणि या ठिकाणी गवळण सादर करतोय पप्पी बुवा. तुम्ही या लांब नसला, आम्हाला इथं दुखतंय, इथं या. आणि या ठिकाणी गवळण सादर करतोय, लक्ष असू द्या. आज तुम्ही ऍडजस्ट करून घेताय, बरोबर. कमालीचे दाद द्यायला पाहिजे तुम्हाला. अहो या गवळ्याच्या राधेला या कानाच्या मुरलीची ओढ आहे. अहो या गवळ्याच्या राधेला या कानाच्या मुरलीची ओढ आहे. आणि म्हणे राधा या कानाच्या बासुरीचा स्वर किती गोड आहे. अरे या गोकुळ नगरी तुझ्या विना, तुझ्या माझ्या प्रेमाला ना कुणाची तोड आहे. आणि म्हणूनच हे राधे ग तुला माझ्या मिलनाची लागलेली ओढ आहे. अगे राधे काही जणांच्या जीवाला लावला मी घोर. आणि गोकुळचा आहे दादा गमिनंदाचा पोर. अगं किती जणांचे माट मी फोडले तुझ्या समोर, पण हा काना आहे राधे तुझ्या दिलाचा चोर. आपण मजाक मस्ती एन्जॉय एव्हरीबडी करायचं. आणि म्हणून अरे मी तर आहे बासरीवाला, अरे मधुर स्वरांचा मी मुरलीवाला. अरे मी तर आहे बासरीवाला, मधुर स्वरांचा मी मुरलीवाला. कशी भुललीस माझ्या या स्वराला ए राधे, कशी भुललीस माझ्या स्वराला. राधे जवळ केलीस मला, पतीची विसर पडली तुला. कारण ही राधा या कानाच्या प्रेमात एवढी गुंगवते की आपला नवरा हे घरी विसरते, कानाबरोबर बघ नव्हते, दंग होते. म्हणून काय म्हणायचं बघा, राधे जवळ केलीस मला, पतीची विसर पडली